सोशल मीडियाची सुरुवात नक्की कधी झाली? लग्नाच्या नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आला की मी स्वतःला एवढी फ्रीडम स्वतःला दिलं की भाई मी माझं नाव पण चेंज करू शकते. फर्स्ट व्हायरल कधी झाली, म्हणजे एकदम नाही का ट्रेंडला झाली अशी कोणती होती? पण ते 1 मिलियन वगैरे पण असतं, मला खरंच माहित नाही या सगळ्या गोष्टी. व्हायरल झाल्या 2 गोष्टी येतात, एक तर पॉझिटिव्ह लोक भेटतात आणि नेगेटिव्ह पण भेटतात. स्टार्टिंगला जेव्हा नेगेटिव्ह भेटत होते ना तेव्हा मला त्रास व्हायचा, म्हणजे मला असं वाटायचं की कसं असं बोलतात यार हे लोक, मला का असे जज करतात किंवा असे का बोलतात. जेव्हा पण माझा मूड ऑफ व्हायचा ना मी शॉपिंगला जायचे, म्हणजे तो मला म्हणजे माझं ते फिक्स आहे, जेव्हा पण मूड ऑफ शॉपिंग. ऑब्झर्व करतात तेव्हा तर बोलताय की माझा नवऱ्याला पण नाही माहिती अशा काही गोष्टी की ते त्यांना माहिती आहे. मला असं मला आवडायला लागले मग ते लोक. अरे ही खूप ओव्हर ऍक्टिंग करते, तू एवढं का ओव्हर करत राहते, एक्सप्रेशन अशा करते. तर मी नॉर्मल बोलली तर मला असं वाटतं की मी ऍक्टिंग करते. स्टार्टिंगला मला तुझा खूप राग यायचा, मला असं वाटायचं की हिला 2 कानाखाली द्यावा वगैरे. मला असे कमेंट्स येतात की मॅच्युअर नाही आहे, मॅच्युअर हो वगैरे. लोक मला जज करतात, उद्या तिला पण जज करायला नको म्हणजे, आणि केलेलं पण आहे. तर माझी मुलगी माझ्यासारखंच असणार. साडी घातल्यावर हे नाही तुम्ही बोलणार, ॲप्रिशिएट नाही करणार, शॉर्ट्स घातल्यावर तुम्ही नेगेटिव्ह कमेंट करणार, हे असं नाही ना चालत. या सगळ्या गोष्टींना पहिल्यापासून फॅमिलीचा सपोर्ट राहत आला की या सगळ्या गोष्टींचं श्रेय कुणाला देणार? आपल्याला पण कळायला पाहिजे आपण कुठे कसं वागायचं. मी सक्सेस आहे आता, कारण की फक्त यशस्वी स्त्री झाली आहे ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे.